जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील गोदावरी नदीवरील राहण पूल ते बेट या महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे। या कामाच्या प्रारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने श्रीफळ फोडून श्री गणेशा करत विरोधकांवर निशाणा साधला आहे। यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगितले की आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून 37,26,000 रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे काम मंजूर झाले असून काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या हस्ते भूमिपूजनही पार पडले होते। मात्र संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू करण्यास विलंब झाला होता। आज अखेर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आलं। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून विविध ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आलंय। तथापि सत्ताधाऱ्यांकडून या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम सुरू आहे अशा शब्दात गंगुले यांनी विरोधकांवर टीका केली आहे। भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता श्रीरामनवमीपूर्वी पूर्ण व्हावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचं बऱ्याच ठिकाणचं भूमिपूजन झालेलं आहे आणि असं भरपूर निधी या कोपरगाव शहरामध्ये दिलेला आहे। आता संबंधित जे काही सत्ताधारी पार्टी आहे यांना फक्त एकच काम झालेलं आहे की दादांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यातून उद्घाटन करायचे आणि कोपरगाव शहरातील लोकांना असा भासवायचा प्रयत्न या कोपरगाव शहरात होईल का आम्ही हे काम करतोय। पण नागरिक फार हुशार आहे, त्यांना माहिती आहे का या कोपरगाव तालुक्याचे आमदार यांनी या कोपरगाव शहरामध्ये संबंधित सगळा निधी उपलब्ध करून दिला आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या बाबत दिवसेंदिवस धक्कादायक बाबी समोर येत आहेत। समस्या घेऊन आलेल्या भक्तांना तंत्रमंत्रांचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत घृणास्पद कृत्य करीत असल्याचा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। हजारो लोकांची फसवणूक करून खरातने 200 नाही तर तब्बल 2000 कोटींची संपत्ती उभी केल्याचं समोर आलंय। त्याची ही संपत्ती अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे। शिर्डीमधील साई सिल्वर ओक लॉन्स ही संपत्ती अशोक खरातची आहे। खरात जवळ असलेल्या मालमत्तेचे आकडे पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत। नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सन फार्मा चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रेणुका माता मंदिर कमान काढून घेण्याचे तात्पुरते सशर्त आदेश उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी जारी केले आहेत। तसेच यावर प्रभावित नागरिकांना 1 एप्रिल 2026 पर्यंत आपल्या हरकती नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले। औद्योगिक वसाहत परिसरातून चौकात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना या कामामुळे मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत होता। या कोंडीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच नवनागापूर परिसरात सार्वजनिक उपद्रव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय। नगर मनमाड महामार्गाच्या कामामुळे गेल्या काही दिवसात राहुरी शहरात वाहतूक कोंडी, धूळ आणि दैनंदिन गैरसोयी वाढल्या होत्या। यातच ग्रामदैवत खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी सुरू असताना रस्त्याची अपूर्ण अवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरली होती। मात्र यापूर्वीच शहरालगतच्या डांबरीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय। लग्न झाले आणि 2च दिवसात नवरी पळून जाण्याच्या आणि त्यात अनेक तरुणांची फसवणूक झाल्याच्या घटना गेल्या 1-2 वर्षात पुढे आल्या आहेत। लग्नाचे वय उलटून गेले तरी वधू मिळत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी लग्न करून लुटणाऱ्या लुटारू नवऱ्या मुलींची अशी टोळीच कोपरगाव पोलिसांनी चतुर्भुज केली आहे। याबाबत तालुक्यातील वरंदा येथील तरुणाने फिर्याद दिली होती। त्याचे लग्न झाल्यानंतर 2च दिवसात नवरी मुलगी पळून गेली होती। नवरदेव मुलाने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। या कारवाईत 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 3 आरोपी फरार असून कोपरगाव तालुका पोलिसांचा शोध घेत आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता तथा अतिरिक्त पदभार उपअभियंता सचिन सुरेश दिनकर याला 6,500 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात 2 गटात हाणामारीची घटना घडली असून यामध्ये 2 जण जखमी झाले असून या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुंडेगाव बस स्टँड परिसरात पैशाच्या उधारीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली। या प्रकरणी सुरेश फाटक्या चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश सिद्दीकर चव्हाण, संगीता सिद्दीकर चव्हाण व सिद्दीकर फाकट्या चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागतिक पातळीवरील तणावपूर्ण घडामोडीचे पडसाद आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत। संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात इंधनासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं चित्र सोमवारी पाहावयास मिळालं। गॅस सिलेंडर भरण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर पेट्रोल डिझेल दरवाढीच्या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपावरही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शहरातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले। दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि व्यावसायिक वाहनधारक हे मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी पंपावर दाखल झाले होते, तर इंधनाचा तुटवडा जाणू लागला असून पेट्रोल संपले असे फलक लावण्याची वेळ पंप चालकांवर आली आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने राहाता तालुक्यात आज मोठा गोंधळ उडाला। केवळ 5 दिवसातच पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही अशी चर्चा सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर वेगाने पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपाकडे मोठी धाव घेतली। राहाता शहरासह तालुक्यातील विविध पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, तर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर अनेक ठिकाणी वाहनधारकांमध्ये इंधन भरण्यासाठी चढाओढ दिसून आली आणि काही ठिकाणी किरकोळ वादाचेही प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।